नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा 31 जानेवारी पर्यंत कापसाच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर 31 जानेवारी पर्यंत मग कापसाचा बाजारभाव हा किती वाढणार, या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तरे. बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या 68 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून 31 जानेवारी पर्यंत खालच्या स्तरावरून काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, पण पुन्हा एकदा खूप मोठी तेजी मात्र 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणार नाही. आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो कापसाचा भाव आहे तो 31 जानेवारी पर्यंत 70 ते 73 सेंटच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या भावाला खूप मोठा आधार मिळेल याची सुद्धा शक्यता दिसत नाही. फक्त एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की देशात जी कापसाची विक्री एक आठवड्यापूर्वी 2.25 लाख गाठीच्या आसपास होती, ही विक्री आता कमी होऊन सध्या 1,90,000 ते 1,95,000 गाठीच्या दरम्यान पोहोचली. तर याच्यामुळं झाले कसं की मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला लागली. पण खऱ्या अर्थानं 15 जानेवारी नंतर कापसाची आवक ही मोठ्या प्रमाणात घटणार आणि 31 जानेवारीपर्यंत कापसाची आवक ही 1.5 लाख गाठीपर्यंत सुद्धा येऊ शकते. आणि याच्यामुळे आपल्याला 31 जानेवारीपर्यंत कापसाचा भाव 100% वाढताना दिसणार. पण किती, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. बघा, सध्याची देशातील कापसाची भाव पातळी आहे 6,800 ते 7,200च्या दरम्यान. 15 जानेवारीनंतर जी सुधारणा होईल त्यामुळे कापसाचा भाव 31 जानेवारीपर्यंत इथून आपल्याला कमीत कमी 200 ते 300 तेजी दाखवू शकतो आणि कापसाची भाव पातळी कमीत कमी 7,000 ते जास्त 7,500च्या दरम्यान राहू शकते. अशा परिस्थितीमध्ये ज्यांना जानेवारी महिन्यात कापूस विक्री करायची त्यांच्यासाठी सल्ला आहे की आपण जर समजा CCIला कापूस विक्री करू शकत असाल आणि जानेवारी महिन्यातच कापूस विक्री करायची असेल तर आजच्या तारखेलाच कापूस विक्री करून टाका. पण खुल्या बाजारात विक्री करण्याचा विचार असेल आणि थोडं थांबू शकत असाल तर मार्च एप्रिलपर्यंत कळ सोसली तर 8,000चा बाजारभाव कापसाचा मिळू शकतो. शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न विचार करून निर्णय घ्या, पण असा निर्णय घ्या की ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तर बघा मित्रांनो, आता ही होती संपूर्ण अपडेट. आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।